महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात। या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा। सध्या देशात 5 दशलक्ष केंद्र सरकारी कर्मचारी आणि 6.5 दशलक्ष निवृत्ती वेतनधारक आहेत। या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारनं अक्षय तृतीयेचं गिफ्ट दिलंय, ते म्हणजे महागाई भत्त्याचं। मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्ता 2% वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। नाशिकमध्ये TCS या बहुराष्ट्रीय IT कंपनीमध्ये मुस्लिम धर्मांच्या संशयितांकडून हिंदू महिला कर्मचाऱ्यांना लक्ष्य करत त्यांचे लैंगिक शोषण व धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणाचा तपास यासाठी करत असून केंद्रीय तपास यंत्रणांनी देखील या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपास हाती घेतला आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत। सहकार क्षेत्राची ताकद वाढवण्यासाठी आणि कुशल नेतृत्व निर्माण करण्यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये स्वतंत्र सहकार विभाग सुरू करून अभ्यासक्रम राबवण्यात येतील। तसेच राज्य सहकारी संघाला प्रशिक्षण निधी पूर्ववत सुरू करण्यासाठी सहकार संस्थांकडून शुल्क आकारण्याबाबतचा निर्णय आगामी पावसाळी अधिवेशनात घेण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे। राज्यात सध्या तापमान मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे। दरम्यान महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भात झाली आहे। विदर्भात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम देण्यात आलाय, त्यामुळे नागरिकांनी कडक उन्हात बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे। तसेच जिल्ह्यामध्ये अनेक शाळा आणि कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेत अजूनही मार्चचा हप्ता जमा झालेला नाहीये। गेल्या अनेक दिवसांपासून हप्ता लांबणीवर गेलाय। मागच्या महिन्यात देखील शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले होते, त्यामुळे यावेळी देखील शेवटच्या 2 आठवड्यात मार्च महिन्याचे पैसे जमा केले जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। मराठी भाषेबाबत राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यम आणि मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्ती केली जाणार आहे। इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्ययनाची सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तसेच या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कारवाई देखील केली जाणार आहे। नियम मोडणाऱ्या शाळांवर 1 लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे। तर वारंवार आदेश धुडकावणाऱ्या शाळांची मान्यता देखील रद्द करण्याची तरतूद नवीन शासन निर्णयात करण्यात आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गौण खनिजाची अवैध उत्खनन आणि चोरी सुरू असल्याचं निदर्शनास आलं। हे अवैध उत्खनन आणि चोरी रोखण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। राज्यातील गौण उत्खनन साठ्यांचे दर 3 महिन्यांनी ETS प्रणालीद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। राज्यातील ST प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली। राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय जाहीर केलाय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कोल्हापुरात महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत। येत्या 1 जून पासून राज्यातील सर्व बसस्थानकांवरील स्वच्छतागृह प्रवाशांसाठी मोफत करण्यात येणार आहेत। तसेच बसस्थानकांवरील कॅन्टीनमध्ये प्रवाशांना 30 रुपयात चहा नाश्ता देणे बंधनकारक करण्यात आले आहे। जर कुठेही हा नियम पाळला गेला नाही तर संबंधित कॅन्टीनवर कडक कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत। मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची प्रकृती बिघडल्याचे समोर आले आहे। उपचारासाठी कराडला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू आहे। तुरुंगात आरोपी वाल्मिक कराडला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून आरोपी वाल्मिक कराडच्या चाचण्यांसंदर्भात प्रक्रिया सुरू आहे। संसदेच्या विशेष अधिवेशनात मांडण्यात आलेले 131वे संविधान संशोधन विधेयक लोकसभेत 2/3 बहुमताअभावी संमत होऊ शकले नाही। महिला आरक्षण आणि परिसीमांशी संबंधित असलेल्या या विधेयकाला 2/3 बहुमत न मिळाल्याने ते बारगळले आहे। या विधेयकाद्वारे संसदेतील जागा 543 वरून 850 पर्यंत वाढवण्याची तरतूद करण्यात आली होती। 21 तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर झालेल्या मतदानात विधेयकाच्या बाजूने 298 तर विरोधात 230 मते पडली। विधेयक मंजूर होण्यासाठी 352 मतांची आवश्यकता होती, मात्र 54 मतांच्या कमतरतेमुळे हे विधेयक फेटाळले गेले आहे। अक्षय तृतीयेच्या दिनी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेच्या 3ही मार्गांवर उद्या 19 एप्रिल रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे, ज्यामुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा होणार आहे। मध्य रेल्वेने हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर तर पश्चिम रेल्वेने सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान जम्बो ब्लॉकची घोषणा केली आहे। पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षेच्या कारणास्तव हे ब्लॉक घेण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। दरम्यान युद्ध काळात इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जहाजांसाठी बंद केल्यानं संपूर्ण जगभरात मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं होतं। तर आता इराणने संपूर्ण जहाजासाठी पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ सुरू केला आहे। इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरागची यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत घोषणा केली आहे।
पुण्यातील शासकीय वसतिगृहात आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमादरम्यान माओवादी कमांडर हिडमा मडवीच्या कथित उदात्तीकरणाचा आरोप झाल्यानंतर आता या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे। या संदर्भात अखेर 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण घटनेची विविध यंत्रणांकडून सौशल चौकशी सुरू आहे। शब्बीर बाबा शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किरण नारायण गोमासे आणि श्रीनिवास हनुमंत कुमरी यांच्या विरोधात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या घटनेमुळे शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने दुहेरी नागरिकत्वाच्या आरोपावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत। न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात येईल। या प्रकरणाची चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत। राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या सुनावणीत आज महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या आहेत। महिला अत्याचार प्रकरणातील 4थ्या गुन्ह्याची पोलीस कोठडी संपल्याने आज खरातला नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते। न्यायालयाने त्याची रवानगी सध्या न्यायालयीन कोठडीतच केली असून उद्या त्याला पुन्हा 5व्या गुन्ह्यात हजर केले जाणार आहे।